इथे जायचं आपल्याला पेरोल इन्फोमध्ये पे हेड्स, राईट. आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो होतं, एम्प्लॉई ग्रुप्स कसे तयार करायचे. हे आपण 3 ग्रुप तयार केले होते, जिथे अकाउंट्स, मार्केटिंग, सेल्स. त्यानंतर आपण इथं 3 एम्प्लॉईज तयार केले होते, जिथे सेल्सवाला, मार्केटिंग आहे किंवा इथं आहे. परत आपण इथं युनिट्स तयार केले होते, त्यामध्ये HRMS, बरोबर. हे जे आपण तयार केलं होतं ते आपल्याला ओव्हर टाईमचं कॅल्क्युलेशन करण्याकरता आपल्याला या गोष्टी इथनं आपल्याला हव्या असतात. पुढं आपण अटेंडन्स तयार केला होता, राईट. ॲबसेंट, पेज आउट करा, माय कॅलेंडर, ओव्हर टाईम, प्रेझेंट, दिसते. हे 4 प्रकारचे आपण अटेंडन्स तयार केले होते. त्यानंतर आपण इथनं काही अर्निंग पे हेड्स आणि डिडक्शन पे हेड्स, एम्प्लॉईज अर्निंग डिडक्शन आणि एम्प्लॉईज डिडक्शन, असे आपण 3 प्रकारच्या गोष्टी इथनं आपण 2 प्रकारच्या गोष्टी आपण इथनं तयार केल्या पे हेड्समध्ये. हे जे काय तयार केलेलं आहे हे आपल्याला असं इथं डिस्प्लेमध्ये पाहता येईल. कॅन्टीन डिडक्शन आहे, कन्व्हेन्स आहे, ESI आपण तयार केलेलं आहे, NPS केलेलं आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, HRA अलाउन्स आहे, दिसते, आणि प्रोफेशनल टॅक्स आहे आणि व्हेरिएबल पे. असे इथं आपण सगळे डिडक्शन आणि अर्निंग्स हे इथनं आपण सगळे तयार केले होते. आत्ता जे आपण शिकणार आहोत आत्ता पे हेड्समध्येच आपल्याला आता पे हेड्समध्येच आपल्याला आज नवीन गोष्टी शिकायची, ती म्हणजे शिकायची आपल्याला आता इथनं एम्प्लॉयर डिडक्शन. मग अशी आपण काय बघितलं मागच्या लेक्चरमध्ये, एम्प्लॉय कसं करायचं. आता इथं एम्प्लॉयर डिडक्शन, ह्याच्यामध्ये काय एम्प्लॉयर प्रॉव्हिडंट फंड दिसतं आहे, म्हणजे एम्प्लॉईचं कॉन्ट्रिब्युशन किती असणार आहे एम्प्लॉयरचं. तर इथं आपण आता इथनं एम्प्लॉयर PF, इथं जे हेडिंग वापरलं असेल PF ॲट 8.33%. ओके. इथं आपल्याला ऑप्शन घ्यायचा आहे एम्प्लॉयर स्टॅट्युटरी डिडक्शन, दिसतं इथं. आता इथं काय आहे आपलं, इथं आहे EPSचं अकाउंट आहे, म्हणून इथं युजला आपण EPS. ओके. हा आपला काय असणार आहे, खर्च असणार आहे. त्याला काय म्हणलं आपण, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, नॉर्मल राउंडिंग. याचं कॅल्क्युलेशन करायचं कशावरती करायचं, ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला. बेसिक सॅलरीच्या किती करायचं मला इथनं 8.33 करायचं. किती करायचं आहे मला 8.33, दिसतं आहे. हा इथनं आपण असा पे हेड्स तयार केला. पुढचा जो पे हेड्स तयार करायचा आहे तो कुठला आपला इथनं एम्प्लॉयर EPS. EPS म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पेन्शन स्कीम. काय म्हणतो आपण त्याला, एम्प्लॉयर EPS. आता आपण हा असाच्या असं आपण तयार करूया, अल्टर कंट्रोल आणि V, दिसतं इथं त्याला एम्प्लॉयर EPS, बरोबर आहे. एम्प्लॉयर स्टॅट्युटरी EPS अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, नॉर्मल राउंडिंग, दिसतं इथनं. ऑन काय म्हणलं आपण त्याला इथनं स्पेसिफिक फॉर्म्युला. कुठल्या स्पेसिफिक फॉर्म्युल्याच्या अंडरमध्ये घ्यायचं आहे तर तो पॉईंट आपण आत्ता बघूया. ओके. काय म्हणलं आपण त्याला इथनं आता ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला. ओके. इथं मी गेलो, पहिल्यांदा आपण इथे घेणार आहे त्याची बेसिक सॅलरी, ॲड पे हेड्स. त्याच्यामध्ये आपण एम्प्लॉयर हे इथं आपण घेणार आहे. याच्या पर्सेंटेजमध्ये आपण काय करणार, आपण घ्यायचं होता 100%, बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघांचं 100% कॉन्ट्रिब्युशन आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हे झालं 33%. ओके. पुढचा कुठला आहे, एम्प्लॉयर ESIC कॉन्ट्रिब्युशन. अल्टर कंट्रोल V केलं मी फक्त. एम्प्लॉय स्टॅट्युटरी कॉन्ट्रिब्युशन, एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, नॉर्मल राउंडिंग 1, ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जी अर्निंग जी आहे ती अर्निंग आपण ॲड करायची. बेसिक सॅलरी, परत इथं मी कन्व्हेन्स, हाऊस रेंट अलाउन्स, व्हेरिएबल पे, याच्या किती म्हणले आपण त्याला 4.75%. ओके.
असं आपण ते पेड्स तयार केलं. पुढचं कुठलं आहे, एम्प्लॉयर NPS म्हटलं आपण त्याला, बरोबर आहे. एम्प्लॉयर NPS जे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एम्प्लॉईचं आणि एम्प्लॉयरचं दोघांचं पण इथं आपल्याला हे तयार करायचं आहे. एम्प्लॉयर NPS, एम्प्लॉयर्स डिडक्शन, नॅशनल पेन्शन स्कीम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, नॉर्मल राउंडिंग, ऑन स्पेसिफिक फॉर्म्युला, बेसिक सॅलरीच्या काय म्हणलं आपण त्याला 10%, असं आपण त्याचं इथनं कॉन्ट्रीब्युशन आत्ता घेतलं. ओके, एम्प्लॉयर दिसतंय. आता मला ह्या ठिकाणी एम्प्लॉयर अदर चार्जेस तयार करायचे. त्यात पहिलं कुठलं येत नाही मला, PF ॲडमिन चार्जेस. ओके, काय म्हणलं आपण त्याला, PF ॲडमिन चार्जेस. कंट्रोल C, अल्टर कंट्रोल V. PF ॲडमिन चार्जेस. इथं आपण घेणार एम्प्लॉयर अदर चार्जेस. ओके, ॲडमिन चार्जेस, करंट लायबिलिटीज किती पर्सेंटेज, 1.10. मला एंटर. पुढचं कुठलं द्यावं होता, EDL एम्प्लॉई चार्जेस. दिसतंय, एम्प्लॉयर अदर चार्जेस, EDL ॲडमिन चार्जेस, करंट लायबिलिटीज, पर्सेंटेज 0.01%. ओके, पुढचं आहे EDL कॉन्ट्रीब्युशन. कंट्रोल C करा, इथं अल्टर कंट्रोल V केला आपण आता इथनं. एम्प्लॉयर अदर चार्जेस, कॉन्ट्रीब्युशन, करंट लायबिलिटीज आणि ह्याच्या 0.50%. ओके, हे इथनं आपण आत्ता डिडक्शन सगळं तयार केलं. राईट. आता जे मला अदर डिडक्शन जे तयार करायचे त्याला आपण काय म्हणलं, आपण ESA पेबल, बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण आता अदर पेड्स केले. करायचा ऑप्शन घ्यायचा नॉट अवेलेबल, बरोबर आहे. करंट लायबिलिटीज. पुढचं जे आहे ग्रॅज्युटी. अंडर ग्रॅज्युटी. ओके, फॉर काय म्हणलं आपण, सिस्टीम 1 to 5 फाईन दिसते, 5 to 10 15%. झालं. म्हणजे 5 वर्षाच्या पुढं समजा आपल्याकडे ग्रॅज्युटी असेल तर ती इथनं आपल्याला पूर्णपणे मिळते. ओके, ग्रॅज्युटी किती वर्षाची असते, ग्रॅज्युटी किती वर्षाची असते, 5 वर्षाची ग्रॅज्युटी असते आपल्याला. किती वर्षाची असते इथनं, 5 वर्षाची. त्या ग्रॅज्युटीमध्ये आपल्याला जर आपली सर्व्हिस कंटिन्यू 5 वर्ष झाली तर आपल्याला कंपनी त्याचा वेगळं ज्यावेळी आपण नोकरी सोडू त्यावेळेला ते इथनं आपल्याला दिलं जातं. ग्रॅज्युटी फॉर 15 days म्हणजे 15 दिवसाचा पगार जो आहे तो इथनं आपल्याला दिला जातो. ओके, ओके. इथं आपण काय म्हटलं, येस म्हटलं. ग्रॅज्युटी, नॉर्मल राउंडिंग 1 झालं. इन्कम टॅक्स आहे आपल्या पगारातनं काय होणार, ते कळत आहे इथनं इन्कम टॅक्स होणार, बरोबर आहे. इथं आपण घेतला इन्कम टॅक्स, बरोबर आहे. इन्कम टॅक्सला आपल्याला हे वजा करायचं दिसेल का, इन्कम टॅक्स, टॅक्स पेड ऑन एम्प्लॉयर, इन्कम टॅक्स एम्प्लॉयर्स स्टॅट्युटरी डिडक्शन दिसत आहेत ना. इन्कम टॅक्स हा कुठनं कट होतो आपला इथनं, आता एम्प्लॉईच्या पगारातनं कट होतो म्हणून आपण एम्प्लॉईज स्टॅट्युटरी डिडक्शन. इथे घेतला आपण इन्कम टॅक्स, करंट लायबिलिटीज. त्याचा जो इन्कम टॅक्स जो वजा होईल तो ॲज पर इन्कम टॅक्स स्लॅबप्रमाणे करून, बरोबर आहे.
आपल्याला जर मंथली करायचं असेल इथून आपण मंथली करू शकतो. इथं NPS पेएबल, जे पेएबल असते त्याला आपण नॉट ॲप्लिकेबल म्हणून आपण त्याला इथून सिलेक्ट करतो. इथं काय करणार आपण नॉट ॲप्लिकेबल. ओके, करंट लायबिलिटीज, पण ही आपली लायबिलिटीज असते. PF पेएबल, PF पेएबल आलं, नॉट ॲप्लिकेबल, करंट लायबिलिटीज. रिएम्बर्समेंट टू एम्प्लॉई, बरोबर आहे. रिएम्बर्समेंट आपण दिली जाते, त्याला इथं ऑप्शन आहे रिएम्बर्समेंट टू एम्प्लॉईज. दिसते इथं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ॲज पर युजर डिफाईन व्हॅल्यू. कारण रिएम्बर्समेंट प्रत्येकाची सेम नसते, काय असते वेगवेगळी असते. रिएम्बर्समेंट. सॅलरी पेएबल, नॉट ॲप्लिकेबल केला. करंट लायबिलिटीज. सॅलरी डिडक्शन, सॅलरी ॲडव्हान्स डिडक्शन, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईने ॲडव्हान्स घेतला त्याला आपण घेणार लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये. ओके, लोन्स अँड ॲडव्हान्सेस ॲज पर युजर डिपेंडमेंट झालं. आणि एक आपल्याला फक्त लेजर अकाउंट तयार करायचं आहे, PF ॲडमिन एक्सपेन्सेस. ते लेजर अकाउंट जे आहे ते आपण अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट PF ॲडमिन एक्सपेन्सेस. त्याला इथं आपला ग्रुप इन इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, नॉट ॲप्लिकेबल. येस, असं इथनं आपण आता अकाउंटिंग जे सगळे पीरियड्स होते ते सगळे इथनं आपण आत्ता तयार केले. ओके, समजलं आहे नक्की.